राहुरी शहरात अवैधरित्या मावा व सुगंधी तंबाखू तयार करून विक्री करणाऱ्या मावा माफियांवर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तब्बल 3,49,508 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे राहुरी शहरातील अवैध तंबाखू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार MIDC पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी विशेष पथकासह राहुरी शहरातील विविध ठिकाणी छापेमारी केली। या कारवाईत अवैधरित्या मावा तयार करणाऱ्या 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे। पहिली कारवाई संजीवनी वसाहत राहुरी खुर्द येथे करण्यात आली। येथे गणेश मारुती दिवटे हा इसम घरामध्ये अवैधरित्या मावा तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकत सुपारी, सुगंधी तंबाखू व मावा तयार करण्याची मशीन असा 84,088 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दुसरी कारवाई मल्हारवाडी रोडवरील इंगळे एस्टेट परिसरात करण्यात आली। येथे संदीप सुरेश तागड हा इसम अवैध मावा व्यवसाय करत असल्याचं निष्पन्न झाले। पोलिसांनी छापा टाकून 1,11,120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तिसऱ्या कारवाईत स्टेशन रोड गावठाण परिसरात संदीप उर्फ पप्पू नामदेव शिरसाठ आणि अनिकेत भीमराज ठोंबे हे दोघे अवैध मावा निर्मिती करताना आढळून आले। त्यांच्या ताब्यातून सुपारी, सुगंधी तंबाखू आणि मशीनसह 1,54,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या तीनही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 3,49,508 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत अवैध तंबाखू व्यवसायाला मोठा हादरा दिला आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 584/2026, 585/2026 व 586/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, सहाय्यक फौजदार राकेश खेडकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल नरोटे, आजीनाथ पालवे, शैलेश रोहकले, विशाल थोरात, ज्ञानेश्वर आघाव, दीपक फुंदे, हरदास आणि नवनाथ दहिफळे यांच्या पथकाने केली। राहुरी परिसरात अवैध मावा व सुगंधी तंबाखू विक्रीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरत असून युवकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।